नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदादांचं उत्तर. सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकरांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतून धस काम करतायत. मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धसांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. कृषी क्षेत्रामधील भ्रष्टाचारावरून सुरेश धसांचा पुन्हा धनंजय मुंडेंवर रोख. कापूस, सोयाबीन, तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी तत्कालीन कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती द्या. सुरेश धसांचं कृषी विभाग सचिवांना पत्र. फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या. शहा सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, राऊतांचं आव्हान. तर मूर्खांना मी उत्तर देत नाही, राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. मोरक्यात जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय, जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. आमदार संदीप क्षीरसागरांच्या भेटीवरील प्रश्नावर अजितदादा संतापले. बीडमधील पाणी प्रश्नासंदर्भात क्षीरसागरांनी भेट घेतली, अजितदादांची माहिती. बीड सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेंची संपत्ती जप्त करण्याचे बीड कोर्टाचे आदेश. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं तसंच धारूर आणि केजमध्ये बँक खातं. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाही. राजकारणी कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही. सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचे कुटुंबीय आक्रमक. अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास गावाजवळ डिझेलनं भरलेला टँकर उलटलाय. हजारो लिटर डिझेल रस्त्यावर. डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड. 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. जालना जिल्ह्यामधील जाफराबाद तालुक्यामधील 45 एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक. विजेच्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळेच ऊस जळून खाक. 10 ते 12 शेतकऱ्यांचं 70 ते 75 लाख रुपयांचं नुकसान.